गेल्या 5 दिवसापासून आपण या यशोदामार्फत भाऊ घातलेल्या किशोरवयीन मुलांच्या समस्या किंवा किशोरवयीन मुलांना समजून घेताना हा एक न सुटणारा नाविन्यपूर्ण विषय यशोदाने निवडला आणि त्या संदर्भात आम्हा माध्यमिक शिक्षकांना उद्बोधित केले। त्याबद्दल यशोदाचं मनापासून अभिनंदन। किशोरवयीन मुलं, किशोरवयीन मुली, आपला जो खरा संबंध असतो तो माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसमोर आहे। त्यांच्या अडीअडचणी, त्यांच्या भावना या सगळ्या आपल्याला ज्ञात आहे। किशोर आम्हाला माहीत नाही, किशोर परिचित नाही असा भाग नाही, पण या प्रशिक्षणाला येण्या अगोदरचा किशोर आम्हाला माहीत असलेला आणि प्रशिक्षण झाल्यानंतर माहीत पडलेला किशोर यामध्ये बरंच अंतर निर्माण झालेलं आहे। असं म्हटलं जातं की एज्युकेशन इज अ कंटिन्युअस प्रोसेस। शिक्षण ही सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे। प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक शिक्षक जरी असला तरी तो आजन्म विद्यार्थी असतो आणि ज्यावेळेस त्याने शिक्षकीचा वसा जेव्हा धारण केला BEd मार्फत, तिथे एक आपण व्याख्या शिकलो की विद्यार्थी कसा म्हणायचा, द होल राउंड डेव्हलपमेंट ऑफ पर्सनॅलिटी इज कॉल्ड एज्युकेशन। विद्यार्थ्याचा विकास करायचा। व्हॉट इज मीनिंग बाय डेव्हलपमेंट? विकास, होल राउंड, सर्वांगीण विकास। आम्ही विद्यार्थ्यांना समजून घेतो, काही वेळेस आम्हाला विद्यार्थी समजून घेतात, परंतु हे समजून घेत असताना काही आमच्यावर मर्यादाही येतात। हा मॅनेजमेंट डायरेक्टरचा मुलगा म्हणून त्याला तू, हा अमुक घरातला मुलगा म्हणून त्याला तू, ही मुलगी आहे म्हणून तिला तू, अशा प्रकारचं तडजोडीचं शिक्षण आम्ही प्रत्येक शाळा विद्यालयामध्ये घेत आहे। तो अनुभव आम्हाला सगळ्यांना आहे। हे सर्व करत असताना या ठिकाणी ज्या समस्या आपल्याला समजल्या त्या आम्ही परिपूर्णपणे आश्वासन देतो मी सर्व मान्यवरांना की आम्ही आमच्या विद्यालयामध्ये घेऊन जाताना एक उर्मी घेऊन जाता येतो, एक प्रेरणा घेऊन जाता येतो। 100% योगदान नाही देता येणार, 50% जरी योगदान दिलं तरी आपल्या या उपक्रमाचं फलित आहे असं मला वाटतं। एका हिंदी शायराने सांगितलेलं आहे कि पिए को गिराना तो सभी को आता है साथी, पिए को गिराना सभी को आता है साथी, मजा तो उसी में है जो गिरते को थामने को। आम्ही चालणाऱ्याला पाडणारे माणसं नाही, पडलेल्याला उचलणारे। आणि म्हणून जे काही आमच्या विद्यालयामध्ये 2, 4 असे विद्यार्थी असतील त्यांना निश्चित उचलू असं मी माझ्या सर्व शिक्षक बांधवांच्या वतीने, भगिनीच्या वतीने आपणास आश्वासन देतो। प्रशिक्षण उत्तम झालं त्याबद्दल दुमत नाही। अशाच प्रकारचं सातत्यपूर्ण उपक्रम निश्चित शासनाने हाती घ्यावे। पुनश्च या प्रकल्पात, उपक्रमात सर्वांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि मी रजा घेतो। धन्यवाद सर। यानंतर मी आमंत्रित करीत आहे सौ NR मधाई ते आपले मनोगत व्यक्त करतील। सन्माननीय व्यक्ती आणि इथे समजले मी सदा माध्यमिक शिक्षा अंतर्गत शिक्षक, प्रशिक्षक तसंच तज्ञ व्यक्ती ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा छोटासा वृक्ष जो वटवृक्षाच्या रूपाने ज्ञानाच्या दिव्याने आज प्रज्वलित झालेला आहे। खरं तर ह्या यशदाच्या प्रशिक्षणाला सुरुवातीला माझा मूडच नव्हता, परंतु म्हणतात ना की
दिल्याने देत जावे आणि घेतल्याने घेत जावे. तर अशा पद्धतीने असे ह्या तज्ञ जे प्रशिक्षक होते आम्हाला शिकवणारे त्यांनी खूप ज्ञानाचं आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. तर एका 2 ओळीमध्ये मी तुम्हाला स्वतः सॉल्व तयार केलेली आहे. शाळा असावी शाळेसारखी नकोच नुसती शिस्त, शाळा असावी शाळेसारखी नकोच नुसती शिस्त, त्यात असावा प्रेम जिव्हाळा नकोच नुसती भिस्त, त्या प्रेमाचे शब्द जुळावे नकोच नुसती वाणी, त्या वाणीचे सूर जुळावे नकोच नुसती गाणी, प्रशिक्षणही असे असावे नकोच नुसते बोर, त्यात असावे तुम्हा आम्हा सर्वांचे जीवन गीताचे सार, जीवन गीताचे सार. खरं तर मानसशास्त्र हा माझा अत्यंत आवडीचा विषय. इयत्ता म्हणजे 11वी-12वी त्यानंतर माझे पाठ BA असताना मानसशास्त्र ज्यावेळेस मी शिकले आणि BA सुद्धा, तर मानसशास्त्र शिकवलं त्यावेळेस मला म्हणजे तो विषय घ्यावासा वाटला, काहीतरी स्पेशल विषय म्हणून मला तो करावासा वाटला. परंतु आर्थिक परिस्थितीमुळे आणि त्यावेळेला सुद्धा तो विषय स्पेशल करता आलेला नाही मला MD कॉलेजला असताना. परंतु कुठंतरी बाहेर जिल्ह्याच्या ठिकाणी जावं आणि तशी आर्थिक परिस्थिती सुद्धा नव्हती, त्यामुळे मुळातच मनाची कुचंबना झाली आणि आज त्या रूपाने ते शिक्षिका का होईना आज ते स्थान प्राप्त केलंय आणि ह्या तज्ञांच्या मार्गदर्शनाने काहीतरी समाजामध्ये असलेले कुठंतरी गुरफटलेले आज ज्यांना आपल्या माहिती गरज आहे अशा या गुरफटलेल्या विद्यार्थ्यांमध्ये स्वतःच्या त्यांच्या भावविश्वास जाऊन आज आपल्याला त्यांना ही ज्ञानाची शिदोरी द्यायची आहे. यशोदाने ही अत्यंत मोलाची अशी ज्ञानाची शिदोरी आपल्याला दिलेली आहे आणि या शिदोरीच्या रूपाने ते ज्ञानाचं एक प्रतीक म्हणून त्यांना फुलवायचं आहे.